नमस्कार मंडळी, मी स्वागत करतोय तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचं लाडको यश. तर आज मी आणि माझा बाबा फिरायला जातो आहे तिराई घाटवरती. मस्त की तिराई घाट आहे का रामघाट असं ओळखलं आता. तुम्ही बस तिराई घाटचा व्ह्यू दाखवायचा. मस्त व्ह्यू आहे, थंडगार वातावरण. आज थंडी पण पडलेली आहे भरपूर अशी. तर माझा भावा कॉल केला आणि बोलले की आम्ही फिरायला जाऊ. म्हणजे काकाचं झिलतं ते काय सांगलं. तर तो पण रेडी झालो. ते कसं कॅमेरा घेतलो आम्ही. मग आता निघलो, आमचा प्रवास सुरू झाला. तर मी सोनवाल गावचं मुख्य म्हणजे ते सोनवाल गावचं मी रहिवासी थंयसर मी राहतो. आता आम्ही निघलो आहे प्रवास करून. तर मी आज गाडी घेतला म्हणजे एक्सेस 125. भावाक सांगलं, भाव बोललो स्प्लेंडर आपणाक वय बोललो. तर स्प्लेंडर घेऊन जातलो होतं. मग आमका काय लास्ट ऑप्शन एकच उरलो, एक्सेसच भरायची. एक्सेस घेऊन जातोय. काय परवत येते एक्सेस सारखी गेली मस्त की कंडिशन. पण आमका किलोमीटर केबल गावांक ना म्हणजे रेस स्पीड दाखवणारी त्याका लागून ती किलोमीटर केबल आमची काउंटडाऊन जायना. आता सध्या आम्ही मेढ्या गावामध्ये पोचलो आहे. म्हणजे आमका जवळ जा सोनवाल गावातून. म्हणजे आम्ही चलत लोक जातात, आमच्याकडले लोक मेढ्यातून चलत जातात सोनवाली आपल्या गावाकडे आमच्या गावात. तर त्याच्या मेढ्यात पावल्यावर आम्ही लेफ्ट टर्न घेवचं लागतं, कारण आमका मेन हायवेक एंट्री करची असता. तर सध्या आम्ही एंट्री केलेली आहे मेन हायवेचा नाव आहे गोवा टू बेळगाव. म्हणजे असं हायवे ओळखला जातं, गोवा टू बेळगाव. लोक म्हणतात की फ्युचर ह्यो मोठा हायवे जाऊचा म्हणतात. बघूया आता कसं काय लोक सांगतात. बघूया काय पण जाऊ शकता. म्हणजे कारण ह्या एरियात ते ट्राय करतात की बरा करूचा, म्हणजे नवीन प्लेस बी एक्सप्लोर जातात ना. म्हणजे विजिट करून लोक बी खूप येतात. म्हणजे रस्तो बी बरो करूचा त्यांना. तर तुमका दाखवायचं हयसर ना मंदिर आहे ना, म्हणजे मंदिरात जाऊ शकता. नागनाथ मंदिर, श्री नागनाथ मंदिर असं ओळखलं आता. मध्ये दिसलेली का वरती बघायला. मी तर सांगलं गर्दी आहात लोकांची. अफाट असे लोक येतात हयसर, फोटोशूट करून येतात. मस्त थंडगार वातावरण एक्सप्लोर करून येतात. पावसात तर पुरी हिरवगारच असतं एरिया. पण पावसात येईल तर गाडी तुमका इतकी पुढे येऊन गावाची पार्कडे गाडी धरूची लागते. ह्याच्यानं गाडी स्लिप जायचे चान्स असतात कलाडार. बघू शकता मित्रांनो, आम्ही थंयसून खालसून तुमका तो बघा तुमका दाखवायचं आहे पॉईंट झूम करून. काही रस्तो त्या रस्त्यावर तुमका दाखवलेलो आम्ही व्हिडिओ. थांबा झूम करते क्लिअर बघा. तिनं तुमका दाखवलेलो की हे बघा थंयसून वरती ती बघा ती गाडी दिसता बुलेरो. थंयसून तुमका सांगलेलं हो वयलो पॉईंट. त्या पॉईंटात फायनल त्या पॉईंटात पोहोचलं. बघू शकतात चारही बाजून जंगल म्हणतात तसा पुरा जंगल. लोकांची गर्दी, लोक फोटो काढतात. फॅमिलीसोबत लोक येतात फिरांग हयसर. पण सध्या तर तुम्ही कंडिशन मला एवढी बेकार कंडिशन केली ना, म्हणजे नेचरची वाटच लावतात प्रत्येक लोक. प्लॅस्टिकचे बॉटल बी फेकले तिथे. कचरा भरपूर करतात लोक. यार कंटाळा येतो, म्हणून आवडत नाही. लोक ना जागा पण दाखवल्या लोकांना नेचरची चांगली रिस्पेक्टच नाही त्या प्लेसची. सगळ्याकडे कचरा लागला. तर आम्ही पुढे निघलो. आता आम्ही तुमका दाखवतलं मिलिटरीची ट्रेनिंग कॅम्प, म्हणजे मिलिटरी ट्रेनिंग पॉईंट दाखवायचं जे काय मिलिटरीची ट्रेनिंग जाता. ज्युनियर मिलिटरी ट्रेनिंग. चला हयसर लोक आहात, म्हणजे हयसर लोक ज्युनियर लीडर विंग्स कमांडो ट्रेनिंग एरिया क्लिप क्लाइम्बिंग्स. बघ इथं अशी एंट्री असता ही ना. म्हणजे हयसर ते दिसता तुमका पुढे लोकांची गर्दी. आपण हिना असे म्हणजे कमांडो हिना उतारतात आणि चढतात. म्हणजे रोप असता बांधलेली वरच्या बाजून. म्हणजे इतकी खालती म्हणजे डेंजर आहे ती जागा अशी दिसता तुमका. मग आम्ही बघते ट्राय करतले. मग खालती जर जांग दिला तर बरा असा. आमका खालती जांग अलाव ना हा खरं तर आम्ही बघूया त्याच्या पुढे जाऊन जर जांग गावता खालती रस्त्यानं तर जांग बरा हा. तुमका दाखवतलं की कितके उंच चढा. तर आमचं लक झालं खूपच बरा म्हणावा आज. तसं काका होते त्यांना आम्ही सांगलं की असेच जाऊ शकतो. तर ते काका बोलले की जाऊ शकतात बाकी आहे ना, पण गाडी वरती लावची लागते. गाडी आम्ही थंय लावली कारण गाडी जाऊ शकणार ना खालती. मी चलतच जावं आहे आमका. काय 2 पावलाचीच गोष्ट आहे मित्रांनो. 2 पावलाचा एक मजा अलग असता. म्हणजे पुढे आम्ही हयसर मात्र आम्ही फोटोस काढले मस्त. म्हणजे व्ह्यू हा कॅनलचं कसं व्ह्यू दिसतं. हिना पाणी जाताना खालती जाता पाणी. म्हणजे सगळ्या एरियाचा पाणी ना खालती जाता मस्त की. म्हणजे बघू शकता तुमका दिसतं असलं वातावरण की बाजू कसे नाली कशा आहात. पण आता कराड वाढला त्याला तुमका दिसणार ना क्लिअरली. भाव बोलता की फोटो काढूया. मग आम्ही येताना फोटो काढूया पहिली जाऊया म्हटलं. भाव बघते काय सांगते बोल म्हटलं तर अरे तू म्हणता मी व्हिडिओ बोलायचं आहे ना करता. तो गप्पच राहता काय ना. एक अलगच मजा असा. तो रेडी झाला होता एक मोठा होता ना. ते एकट्याक म्हणजे कंटाळा येतलो होतो. एकट्याक येणं आधी इतक्या म्हणजे मजा ना एकट्याक घेऊन एरियांका. जर फॅमिली किंवा फ्रेंड्स वय तुमका बघू शकता मित्रांनो. ह्या एरियात ट्रेनिंग जाता. म्हणजे हिना लोक मिलिटरीचे ट्रेनिंग असता. हिना वरती चढत असा रोप बांधले असताना वरती. तर आम्ही पुढे निघले. पुढे येता यायला बघते काय लक बरा. तुमका सांगले की प्राणी दाखवता तुमका कोल्हो दिसलो. 3 कोल्हे होते. म्हणजे ते एक टोळी असता त्यांची, पण तिघा सध्या माका वाटतं की बाकीचे असले काही.
पुढे येयलं ह्यो कोदळीचो डॅम. ह्या डॅमचं पाणी खालती जाता आणि वीज निर्मिती म्हणजे बोगद्यासून खालती वीज तयार करून म्हणजे ह्या पाणी साठेत आणि ह्या पाणी प्रेशरान जातं. इतके प्रेशर पाणी जातं की वीज तयार होत आहे पाण्याची. मग हे बघा हयसर सनसेट पॉईंट हा मस्त आहे की हयसर आम्ही फोटो काढले. मस्तचे फोटो येले पॉवरफुल. तुमका जर फोटो पोहोचत ना ह्याच्या म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये मी इंस्टा आय डी मेन्शन करतो. थंय जाऊन तुम्ही क्लिक करा. इंस्टा आय डीवरती पोस्ट व्हा. मस्त फोटो काढलेले असतात. मी पोस्ट केलेले इंस्टा आय डीवरती. तर मित्रांनो आम्ही हयसर व्हिडिओ आमचा समाप्त करतोय. कारण आमका पुढे जाऊन खूप अजून प्रवास हा म्हणजे परत रिटर्न जायचं काळोख जातलो. तर पुढे शूट करू शकणार रातचं. लोक हे बघा हयसर फोटो काढून लोक इल्लेले आहात. जर व्हिडिओ इतको पूर्ण बघला तर एकच विनंती आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.